परम पुंडलिकाय दातुं मुनिते समागत कृष्णं तमानन्दकन्दं परम ब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गा त्यांची कृपा आणि कथेचा विस्तार बाबाजी स्वरूपदास संत परंपरेचं मार्गदर्शन करताना पांडुरंगाला नमन करताना सांगतात बाबाजी सद्गुरुदास सद्गुरु त्यांना म्हणतात ज्यांची प्रत्यक्ष भेट झाली त्यांनी अचिंत्य गुप्त परमात्मा तसंच पण आहे परंतु ज्यालाच ज्ञान नाही त्याच्यासाठी गुप्त आहे आणि त्या परमात्म्याचं जे प्रत्यक्ष दर्शन करून देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. आपण आदर भावाने म्हणू शकतो आपल्या सिनियरला सुद्धा पण सद्गुरू ही पदवी कोणालाही नाही. मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत ऐकली परी शिष्याची सर्वस्व मिळेल तयार ते सद्गुरू श्रीकृष्ण मानी एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात सद्गुरू कोणाला म्हणायचं कोण सांगतं याला बघतोय भगवान श्री भगवान वाच मंत्र तंत्र उपदेशती 1,00,000 मंत्र आहे त्या मंत्राचा उपदेश कोणी पण करतात आणि असे उपदेश करणारे घरोघरी ऐकले आहेत पण शिष्य त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये मुमुक्षुत्व निर्माण झाले नाही तीव्र मुमुक्षुत्व निर्माण झाले तीव्र मुमुक्षुत्व त्याला म्हणतात जसं माशाला पाण्यातून काढले नदीतून बाजूला काढलं तर तो म्हणतो मला कधी पाण्यात टाकता नाही काय होणार तसं ज्याला वाटलं बाबा मला ईश्वराची प्रचिती पाहिजे हो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे डांगोरा पिटतात त्या परब्रह्माचा मला साक्षात्कार झालाच पाहिजे अशी ज्याला तळमळ झाली त्याला तीव्र मोक्ष म्हणतात. इको थोडा माझा इको थोडा कमी करा निर्माण त्याला ती गोष्ट कळाली जाते. आता तीव्र मोक्ष तो कधी निर्माण होतो ज्या वेळेला पूर्व पुण्याचा संचय उदयाला येतो त्यावेळेला मोक्ष निर्माण होतो तो विचार करतो कोण आहे मी कशासाठी आलो कुठून आलो मला कोणी ते पाठवलं आज येण्याचं प्रयोजन काय आज आपलं सर्वांचं इथे येण्याचं प्रयोजन काय नामसंकीर्तन करायचे आपल्याला सगळ्यांना माझ्या सुखमाला सुद्धा त्याच्यातून काय परिस्थिती भेटणार आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता भेटणार आहे आपल्याला आत्म्याकडे जाणारा रस्ता भेटणार इथे यायचं तर इथला सुद्धा काय पाहिजे आपल्याला माहिती रस्ता माहिती पाहिजे तो रस्ता जे दाखवतात त्यांना समजलं पांडुरंगा करू प्रथम नमन हे नमन करताना आपली वास्तवता सगळ्या श्रोत्यांचं सगळ्यांना असं वाटलं पाहिजे फॉर्मॅलिटी नाही उगाच पुरं करायचं म्हणून बोलायचे असं नाही पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संस्कार आवाज नाही बरोबर आवाज नाही भारत इको आहे जास्त मग युको थोडा
प्रारब्ध पण अनुकूल असावं लागतं. जीवाचं प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात ना, समजायचं ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. आणि चांगली गोष्ट ऐकायला ना खूप अडचणी असतात. चांगल्या गोष्टीलाच अडचणी, परंतु तरी पण त्याच्यामध्येच आपण आपलं काम करून घ्यायचं. लोहा गरम आहे, मारतो काय चाललं होतं आपण. सद्गुरू त्यांना म्हणतात, मंत्र तंत्र उपदेश ती घरोघरी गुरु आहेत ऐते, परंतु शिष्याशी सद्वस्तू मिळवते. सद्वस्तू काय आहे? परमात्मा. सत्य तू विठ्ठला. कुठे आहे तो? आकाशात आहे का? नाही. तो नसे ऐसे कोण ठाऊ असे. देव नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही. आता सगळे आपले व्यवहार त्याच्याशी चालू आहेत. जन्म, स्थिती आणि मृत्यू त्या आत्म्याशी संलग्न आहे. नवे कधी त्या जीवात्म्याला जन्म घ्यावा लागतो. तो जीवात्म्यातला जीव जर खाली राहिला काढला तर काय शिल्लक राहते? फक्त आत्मा. त्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. फक्त आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी. ही आराध्य दैवत आहेत ना, हे शिव स्वरूपामध्ये. ते शिव स्वरूप कशासाठी? आपल्याला मार्गदर्शन करायला आले. रामकृष्णादी जेवढे अवतार आहेत ते तुम्हाला आपल्याला दिशा देण्यासाठी जन्माला त्यांना शिवामध्ये मोडलेले. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जर ते असे सद्गुरू मिळालेच आपल्याला आत्मस्वरूपाचं मार्गदर्शन करणारे, तर त्यांच्या ठिकाणी आपण काय झालं पाहिजे? दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. दास्यत्व हनुमंते लिकट पै केले म्हणून देखील रामचरण. म्हणून ते ज्ञान पैगावर जरी म्हणी आधी आणावे तरी संताया बजावे. आणि तिथे दास व्हावं लागतं त्यांचा. तुकाराम महाराज माझं दास करी त्यांचा, तुमच्या दासांची या दास किंवा तुमची दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तर आम्ही तिथपर्यंत नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जन्म. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भव नदी. भव दुस्त भव नदी म्हणजे पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं. याच्यावर दगड टाकण्यासाठी एक मनुष्य जन्म. देव एकदा 84 लक्ष कोटी फेरे होतात, तेव्हा अकस्मात एक चान्स देतो. मग तुला सुटायचंय का? आणि या शरीराने सुटता येतं, कारण लोहाही लोहे को काटताय. आत्माच आत्म्याला ओळखू शकतो. आणि हे पूर्ण शरीर नखशिकांत आपलं शरीर ब्रह्म आहे बरं का. नखशिकांत आपलं शरीर ब्रह्म आहे. आपण स्वतः परमात्मा आहोत हे कळून घेण्यासाठी एक चान्स देतो. देवची बरे तुका म्हणे खरे आपण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा तुकाराम महाराज अजून एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे हातो परब्रह्म पण मूर्ख नेणे वर्म संत. आणि हे समजून घेण्यासाठी आपण ब्रह्मरूप आहोत. विचार सागर मध्ये तुम्ही सर्व आळंदी मधले, मला आनंद वाटतो आळंदी मधल्या महात्म्यांच्या संगतीत राहताना. मग तुम्ही छोटी मुले आहेत आणि महाराज मोठे असं नाही, सर्वच विद्यार्थी आहेत. ज्ञानोबा समोर सगळेच विद्यार्थी. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही खरे आणि बाकीचे देव खोटे.
म्हणती देव मोठे मोठे पूजिताती, दगड गोटे भजन चालले उपराटी, खरे की खोटे देव जाणारे, निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैवा देईल काय. हो कवने गुणी भुली पडली गवारा, तीर्थाचे माहेरा ओळख नोळ कशी, अष्टोत्तर से तीर्थी जयाचे चरणी, 108 तीर्थ ज्याच्या चरणावर नतमस्तक होता, तो तुझं हृदयी आत्माराम, आणि त्याची तुला ओळख नाही. हो त्या देवाची ज्या वेळेला विचार सागर मध्ये संत उपदेश करतात बरं का, संतांचा उपदेश म्हणजे महावाक्याचं श्रवण आहे. 17व्या अध्यायातल्या 18 नंबरच्या श्लोक मध्ये सांगितलं, अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा हा धंदा. हे जगत खरं आहे असं वाटणं ना म्हणजे आपण झोपेत आहोत. आता हे जग खरं आहे असं वाटतंय ना, आता आपण कीर्तनाला कुठे आलेलो आहे, तपेश्वरला, म्हणजे आपण झोपेत आहोत. आणि ज्या दिवशी यथार्थ जाणीव होणार त्यावेळेला आपण म्हणणार सर्वत्र वैकुंठ केले असे, मी आत्ता या घडीला वैकुंठात आहोत आपण सगळे, आत्ता या घडीला. परंतु कळण्यासाठी वैसता संतांची संगती, मग कळो ये कमळापती. अरे हे आपण कोणीच नव्हते म्हणजे आहेच नाही, त्यामुळे ते भेटणार नाहीत आपल्याला. देवजी मग तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात विचार सागर मध्ये. तसाच अविद्येची आणि विश्व स्वप्नाचा हा धंदा, ही जगत खरे असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत खरे परमार्थिक नाही. आपण किती व्रत वैकल्य करत असलो तरी सुद्धा नाही. हो पायी तीर्थयात्रा करत असू, नर्मदा परिक्रमा करत असू, पारायण करत असू, तरी यथार्थ ज्ञानाची जाणीव नाही. मग त्यावेळेला तो महावाक्याचे निनावे, गुरुकृपेची निथावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. तुकोबरायाचे बघा अनुग्रह देत आणि बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. अशा संत महात्म्यांचा जेव्हा आपल्या डोक्यावर हात पडतो ना त्यावेळेला हे असो दिठी जयावरी झळके, की माथा पद्म पारुखे, तो जीवची परी तुके महेशाचा. तो भगवान शिवाच्या लेवलचा होऊन जातो आणि या वर्गात आपल्याला बसायचे म्हणून आपले मार्गक्रमणे, या वर्गात बसायचं होतं म्हणून पार्वती मातेने भगवान शिवाशी लग्न केलेलं आहे. भगवान शिवाचं आणि पार्वतीचं नातं काय आहे, पती पत्नीचं नाहीये केवळ नातं, ते गुरु शिष्य आहेत. हो गुरु गीतामध्ये पार्वती अशी समोर बसलेली आणि शिवाला प्रश्न विचारते, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हा प्रश्न नाही विचारत कोणी, अनंत जन्माच्या पुण्याईने ही गोष्ट सुचली जाते. हो तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, प्रश्नरूपी सेवा संतांची करायची. बाबा हे कसं, बाबा ते कसं, ते कसं, आणि त्या सेवेतून त्यांना आनंद होतो, त्यांना सुद्धा गुदगुल्या होतात. बाळ जसं अंगावर पीत असताना आईला त्रास सहन होत नाही, उलट आनंद वाटतो. त्याप्रमाणे पार्वती मातेने प्रश्न केला त्यावेळेला तिला ते ज्ञान सांगितलंय. हे दिठी असो दिठी जयावरी, जर अशा महात्म्यांची दृष्टी जरी आपल्यावर पडली आणि त्यातून जर त्यांनी डोक्यावर हात ठेवला, का डोक्यावर हात ठेवायचा, ते त्यांनी आपल्या डोक्यावर हात का ठेवला पाहिजे. आता तुम्हाला मी व्यवहारात विचारतो, कोरोनामध्ये जो कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहे पूर्ण आणि त्याने आपल्या डोक्यावर हात ठेवला तर काय होईल आपल्याला. हो तसा ज्याला पूर्ण त्या तत्वाचा अंगीकार झालेला आहे, ज्याचे पूर्ण शरीर दयाचे विसाट शब्द सुखे म्हणू येतील, ते सदेह सचितानंद कान होती, जे सदेहाने स्वतःच्या शरीरासहित जे परब्रह्म झाले ते सदेह सचितानंद कान होती. आणि आशाने जर आपल्या डोक्यावर हात ठेवला तर तो जीवची परी तुके महेशाचा, याचं नाव आहे आपणा सारिके. आशा सद्गुरूंचा दास तुकोबाराय झाले म्हणून आकाशा एवढे झाले. एरवी सोपं नाहीये. एरवी जर पाहिलं तर तलवारीच्या धारेवर चालणं सोपं आहे, पण परमार्थिक वाटचाल खरी सोपी नाही. आपण जे आहे ना औषध नवशे सगळे आपण याच्यात घुसलेलो आहे, याच्यामध्ये परत मुमुक्षुत्व निर्माण झालेले आणि महावाक्याचा ज्याला उपदेश झालाय त्याला हे ठसत नाही, पटत नाही. मी कसा ब्रह्म आहे, जगत कसं ब्रह्म, जगत आहेच कसं नाही असं तुम्ही का म्हणता. त्याच्यासाठी त्याचं वर्णन करता करता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जवळजवळ 200 उपनिषद आहेत. त्याच्यातले 21 11 10 उपनिषद प्रमुख आहेत आणि त्या उपनिषदाचं सार एवढं तर आपल्याला कळणार बी नाही. आपल्याला भांडी कुंडी मोबाईल कुकर, भाजीचा कुकर, छोटा भाताचा कुकर, मोठा तिण्याचा कुकर, हे सगळं जमा करू आपण,
पण ज्ञानेश्वरी नाही आपल्याकडे, भागवत नाही, तुकोबारायाचा गाथा नाही, हे कसं काय कळणार? म्हणून मग त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वरी निर्माण केली. इति भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवाद. त्याच्यामध्ये तत्वज्ञान म्हणून महाभारती जे नाही ते नोहेच लोकी तिन्ही येणे कारणे माहिती पाहे व्यास उचिष्ट जगत्रय. व्यासांचं सगळं वाङ्मय उष्ट आहे आणि ते मला मिळावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली, तीही आपण वाचत नाही. दुर्दैव आहे आपलं. आपलं परमभाग्य जेव्हा उदयाला येईल त्यावेळेलाच आपण त्यावेळेला म्हणू. त्याच्यानंतर दुसरे महात्मे हे मुख्य महाविष्णू चैतन्यापासून आलेले तुकाराम महाराजांना आपण प्रथम नमन केलेले. द्वितीय नमन आपलं असं आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम. आकाशासारखे तत्वमस्यादी लक्षम एकम नित्य आहे ते विमलमचलम. त्यांना कोणताही शारीरिक मळ लागत नाही. विमलमचलम सर्वादी साक्षभूतम भावातीतम. सर्वांना साक्षीभूत आहे, भावाच्या पलीकडे. भाव स्टार्ट आहेत परमार्थात आणि नंतर भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरु तन्नमामी. 3 गुणाच्या पलीकडे गेलेली. जोपर्यंत 3 गुणाच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे सैनम. याला संसार म्हणतात. त्या संसार राटीतून सुटू शकत नाही म्हणून स्पेशल 14वा अध्याय केलेला आहे गुणातीत होण्यासाठी. गुणातीत होत नाही आणि असा जो तीव्र मुमुक्षु आहे ज्याला कळत नाही त्याला महावाक्याचा उपदेश करतात. त्याचं नाव साधक आहे. साधक म्हणजे पांढरी कपडे घातली, माळ घातली आणि कुठेतरी साधना करतोय, काहीतरी वाचतोय, त्याला सुद्धा नाही म्हणतात. ज्याला साधन मिळालेले. हॅलो, मी गावावरून निघालोय बरं का, आणि आता मला बस भेटलेली आहे आणि त्याच्यातून त्याच्या घरची विचारताना बसायला जागा भेटली का? हो हो, पुढे बसायला भेटली, बारीचं सीट भेटले. म्हणजे आता हा प्रवासात त्यांनी सुरुवात, त्याचं नाव प्रस्थान आहे. त्याला साधन नाही भेटलं तर तो कुठे राहणार? जाग्यावरच एसटी स्टँडला राहणार आहे. तसं ज्याला साधन मिळालेले आहे तत्वमसी महावाक्याचा उपदेश ज्याला झालेला आहे श्री गुरूंकडून आणि त्याला तो उपदेश ठसत नाही, त्यावेळेला त्याला संतांकडे पुन्हा पुन्हा जावं लागतं. कारण ठसविता बहु लागती. हे कधी कळेल? चालत आहे मज साधना करताना चालताना कळू शकतं. असा साधक जो असतो त्याला त्या महावाक्याचा उपदेश करतात. अशी दुसरी परंपरा ही मुख्य महाविष्णू चैतन्याची मूर्ती तुकोबारायाची. आणि आता आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहज स्थिती. याच्यावर जर तुम्हाला अभ्यास करता आला तर करा. सहज स्थिती मचिंद्रा काय लादले आणि उमेला काय सांगत होते? आदिनाथ उमा विश्वाचं बीज प्रगट झालं. पार्वती मातेने अट्टहास केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बालहट्ट, राजहट्ट आणि श्रीहट्ट. त्या हट्टातून पार्वती म्हटले तुम्ही कोणाचं ध्यान करता, तुम्ही कोणाचं ध्यान करता मला सांगा. तुम्ही देव की देव महादेव, तुम्हाला काय नामचिंतन करायची गरज आहे? तिने अट्टहास केलं. तिला बी विष्णू सहस्र नावाचा पाठ देऊन टाकला. विष्णू सहस्र नाम कर. तिला पण नादी लावलं. लवकर सांगत नाही. वासराला सुद्धा गाय झटकन दूध देत नाही कारण चोरट्यांनी पहिलंच काढून नेलेलं आहे. तसं तुम्हाला देताना सुद्धा संत आजमवून पाहतात. विष्णू सहस्र नामाचं तिला बोध केल्यानंतर ती म्हटली मी बाई माणूस आहे, मला घराची कामच उरकणार नाही, त्याच्यात विष्णू सहस्र नामाचा पाठ मी कधी करणार? मला त्यातलं एखादंच नाम सांगा. आणि ते महावाक्याचं जे नाम आहे, नाम घेता उठा उठी सार 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 विठोबा नाम तुझे सार. ते नाम सार कसं आहे? ज्या नामामध्ये आधी मध्य अंती निज बीज ओंकार ज्याच्यात आहे, सुरुवातीला ओम आहे, मध्ये ओम आहे आणि शेवटी ओम आहे, त्याला नाम म्हणतात. जे कोणी कोणी जपलं ध्रुव, प्रल्हाद, अंब ऋषी यांनी मानियला निर्धार. ही ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत त्यांच्यापर्यंत परंपरा आली. मग त्यावेळेला ते म्हणतात आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा. आमच्यावर तुम्ही काय करा? करुणा करा, दयाळा. तुमचा अनुग्रह मिळालाय तरी पण करा. अनुग्रह मिळणं, अनुग्रह या शब्दाचे 3 समानार्थी शब्द आहे. अनुग्रह, त्याच्यानंतर दुसरा आशीर्वाद आणि तिसरी कृपा. संतांची कृपा, संतांचा आशीर्वाद
आणि संतांचा अनुग्रह मिळणं गरजेचं आहे. संतांचा अनुग्रह ज्या वेळेला भेटणार ना, अचिंत्य शक्ती आपल्यामध्ये निर्माण होणार, परमात्म्याची प्रत्यक्ष भेट होणार, जग हे दिसेनासे होणार, अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते. हे जगत प्रपंच दिसतोय तो संतांची कृपा झाल्यानंतर बाद होतो. आपण शाळेत होतो त्याला सांगायचे भगवान श्रीकृष्ण भगवान शिवाने जर तिसरा डोळा उघडला तर काय होणार आहे, सर्वाची राख होऊन जाणार आहे. आपला तिसरा डोळा उघडला तर, पण आपला तिसरा डोळा आहे की नाही काय माहिती. आपल्याला किती डोळे आहेत, 2 डोळे हे चर्मदृष्टी आहे आणि 1 डोळा आहे तो संत, तिसरा डोळा ज्ञान दृष्टी उघडतात. धर्म जागो सदैवाचा जे सतत परोपकार करतात. हो, धर्म जागो सदैवाचा जे बा परोपकारी. आम्ही आंधळे आहोत 2 डोळे असून सुद्धा. धर्म जागो सदैवाचा जे बा परोपकारी, आंधळ्याशी दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे आंधळे. दोन्ही नेत्र आंधळे झालेले आहेत आणि ते तिसरा नेत्र आपले संत उघडतात आणि तो नेत्र उघडल्यानंतर आपल्याला जगामध्ये पहाट होती. आणि तो तिसरा नेत्र ज्याने उघडतो त्याचं नाव आहे कृपा, त्याचं नाव आहे आशीर्वाद आणि त्याचं नाव आहे अनुग्रह. ओम नमो ज्ञानेश्वरा, आमच्यावर करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह मिळालेला आहे आणि आम्ही पवन रूप झालेलो आहे. तुकाराम महाराज आकाश स्वरूप झाले, नाथ बाबा पवन स्वरूप झाले आणि आपले सर्वांचं आत्मस्वरूप तसंच आहे. मी कळा कुसरी काहीच नेणे परंतु बोलतो वचने अति भाविके. कारण का तुमच्या अनुग्रहाचा तो परिक्रम पराक्रम आहे. मी काय कला कुसरी याच्यातल्या जाणत नाही. वेळा माणूस सुद्धा तत्वज्ञानाची चर्चा करू शकतो. हो, त्याच्यामध्ये प्रमुख की जो त्याच्या मांडीवर बसला तर तो प्रबंध करे जरी प्रगटे सिद्ध सकरी मुकयार्थी भारती. इथं वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही नाही. हे दिठीच्या यावर जळते त्याच्या बाजूलाच आहे ती ओळ की त्याची जर कृपा झाली तर तो वाचस्पती करी प्रबंध होडा. हे असो दिठीच्या यावर जळते ती माथा पतू पारतो चितोच करी तुके एवढे जे महिमेचे करणे ते वाचाळपणे हा तो वाचस्पती करी प्रबंध होडा. आपल्या स्नेहाचे वागेश्वरी जरी मुक्यार्थी भारती तरी तो वाचस्पती करी प्रबंध होडा. त्याच्यानंतर ते अजून त्याच्यावर जर आशांची कृपा झाली तो वाचस्पती बृहस्पती वाचस्पती यांच्याशी आत्मचर्चा करू शकतो आशांची. एरवी तरी तो मूर्ख जरी झाला अविविकू तरी संत कृपा सोजूला. शेवटचं चरण म्हणतात एका जनार्दनी तुमचा दास. तिकडं तुकोवर आहे बाबाजी चैतन्याचे दास. दास व्हावं लागतं. दास म्हणजे काय, साधूंच्या घरचा रामागडी नाही. दास म्हणजे प्रॉपर्टीचा मालक होतो. तनु मनू जीवी जेव्हा चरणाशी लागतो मग अपेक्षित जे आपली काय अपेक्षा आपली संतांकडून. कीर्तनकार व्हायचंय काय, आनंदीत राहून आपल्याला माऊलींकडून काय अपेक्षा आहे, माझ्या जीवनाचं सोनं व्हावं आपुली आपण करा सोडवण. आयुष्याच्या या साधने सच्चित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार आपल्याला मिळालेले ते यथासांग पूर्ण करण्यासाठी अशा मालिकेला शरण जायचं. अशा मालिकेतल्या महात्म्यांचे चरणरज या भूमीला लागलेले आहेत. त्यातले उद्या एक महात्मे ते येणार आहेत. त्यांच्या कीर्तनात तेवढीच असणार, शब्द वाक्पटुता नसणार, पण त्यांच्यामध्ये अनुभूतीचा स्त्रोत असणार आहे. का महान संतांची संगत घडलेले महात्मे उद्या येणार आहेत आणि त्यांच्या योगाने हा सप्ताह किंवा इथे जे मंदिर झालेलं आहे ते त्या मालिकेतून तयार झालेले. हो, जिथे काहीच नसतं तिथे साधू संत वास्तविक स्वरूप तयार करत असतात जगाचं कल्याण करण्यासाठी. अशा प्रकारचा इथे येण्याचं प्रयोजन संतांचे अनुग्रहाची महती. आणि आता अभंगाकडे आपण जाणार आहे. अभंग असा घेतलेल्या हरिपाठ प्रकरणातला 16 वर्षापर्यंत ज्ञानोबारायांनी हे अभंग बनवलेले आहे. 16 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी लिहिलेली, अमृत अनुभव लिहिलेला आहे, चांगदेव 65 लिहिलेले आणि उर्वरित 6 वर्ष तिन्ही भावंडांनी रिक्वेस्ट केली, विनंती केली, दादा आमच्यासाठी 2 वर्ष राहा ना. मुक्ताताई म्हटले. नंतर 2 वर्ष झाल्यानंतर जायचं म्हटलं तर सोपान काका म्हणतात दादा माझ्यासाठी 2 वर्ष थांबा ना.
आता आपल्यासाठी आपल्या घरचे जर म्हणजे 2-2 वर्ष थांबा तर बरं आहे. आपण त्रास द्यायला लागलो तर म्हणजे हे गेले तर बरे आहे बाबा. हा एक अभंग का बाईल म्हणे बरे मरतात तरी खरी नाशी गेले घर. मग बघा बरं. आणि मग सगळ्यात शेवटी निवृत्ती दादा म्हणतात तुम्ही त्यांच्यासाठी 4 वर्ष राहिले, माझ्यासाठी 2 वर्ष, असे 6 वर्षांचे अभंग केले. ते बाप रखमा देवी करू. ते म्हणतात आता माझं जीवन संपलेलं होतं 16 वर्षी, पण तुमच्यासाठी तुमच्यामुळे तर ते उर्वरित आयुष्य जे माझ्याकडून वाङ्मय निर्माण होईल ते परमात्म्यानेच माझ्याकडून बनवून घेतलं. असा हरिपाठ प्रकरणातला हा अभंग आहे. पहिल्या मालिकेतला शेवटचा 9वा अभंग आहे. पहिला अभंग आहे देवाची द्वारी उभाक्षणे. कोणत्याही ग्रंथाचं पहिलं पद, पहिला अभंग, पहिला अध्याय कळाला तर बाकीचे सगळे अध्याय कळू शकतात. ते कळणं अवघड आहे. अभंग प्रवेश त्याला म्हणतात, ग्रंथाचा प्रवेश म्हणतात. हो, ते कळणं अवघड असतं. पण जर ते कळलं तर अख्खं गणित सुटणार. आपल्याला गुरुजींनी काय केलं, एक गणिताची फक्त एक रीतच समजून सांगितली. बाकीची किती अवघड गणित असली तर सुटू शकतात. अमृत अनुभवाचं पहिलं प्रकरण कळलं, संपलंय. दुसरं प्रकरण कळालं ना, त्याच्या जीवनातला कार्यभागच उरकला. आणि 5व्या अध्यायापर्यंत सांगताच झाली. त्यांनी पुढचे 9 नाही वाचले, 4 तरी चालू शकतं. एवढं त्याच्यामध्ये एंट्री. देवाची द्वारी, देवाचं द्वार कळालं पाहिजे. आता आपण इथून तिथून देवळाच्या द्वारात आहे. आता हे सगळे बसले देवळाच्या द्वार, आपण प्रांगणामध्ये बसले, कोण गाभाऱ्यात बसेल. पण त्यांनी पुढे सांगितलेले देवाची द्वारी, देवाचं द्वार कळालं का सगळं कळलं. देवाचं द्वार म्हणजे आपल्या आईच्या गर्भामध्ये आपण होतो. आपला 5 आणि 7 या महिन्याच्या मधल्या कालावधीमध्ये पूर्ण शरीराची रचना तयार होत असते. आणि तिथे शरीर पूर्ण तयार झालेलं 5 ते 7 मध्ये नंतर देव म्हणतो मला आता याच्या शरीरात घुसायचंय. मी कुठून घुसू, मी याच्या शरीरात कुठून घुसू, मी पायाकडून घुसू, कमरेकडून घुसू, पोटाकडून घुसू का डोक्याकडून घुसू. तर त्यांनी प्रसंग समजून घेतलं डोक्याकडून घुसायचं. ज्या वेळेला आपला जन्म झाला, आईच्या उदरातून बाहेर आलो, तेव्हा आपला टाळू भाग लवचिक होता. असं बोट दाबलं तर आतमध्ये गेला असता. तो टाळू भाग तिथून ईश्वराने शरीरात प्रवेश केलेला आहे. 7व्या महिन्यामध्ये त्या माऊलीचा डबल हुंकारा श्वास चालू झाला. त्याला भजन म्हणतात. आता आपला श्वास भजन करतो. 21,600 वेळा दिवसा गणित आपण जो श्वास घेतो त्याला म्हणतात वासुदेव करीतो वेरा. या शरीरामध्ये वाडिया आत बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा. आणि जर तुम्ही दान पुण्य म्हणजे स्वतःला नाही ओळखलं, त्याला रिप्लाय नाही दिला, तुमचा आवाज समोरच्याला जातच नसेल, तुम्ही तो म्हटले तो हॅलो 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 करतो ठेवून देतो, जा बंद देता तरी जातो माघारा वासुदेव करीतो. असा 5-7व्या महिन्यामध्ये त्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश केला इथून आणि आतमध्ये गेला. बाहेर आल्यानंतर तो लवचिक भाग होता. मामी, आत्या, आजी, आई, मावशी तेल तूप लावून चोपडून फिट करते इथे. याच्यावर जेव्हा संत डोक्यावर हात ठेवतात ना आपल्या, तेव्हा त्यांच्या शरीरातल्या सगळ्या प्रक्रिया त्यांच्या रोमामध्ये जे आहे ते त्या शिष्याच्या शरीरात उतरवतात. या पॉइंटनी ज्यावेळेला वायर शॉर्ट पडते तेव्हा 2 वायर जॉईंट करताना इकडचा पण सारखं पॉइंट आणि तिकडचा पण आणि असा जॉईंट करतो. तसं त्यांच्या बोटातून आपल्या टाळूच्या आतून ते ज्ञान आतमध्ये घुसलं जातं. काही ज्ञान तोंडाने सांगून होतं, काही तैसे संत जगी क्रिया करून दावीत यांनी. आणि शेवटच्या वेळेला कधी कधी त्याला मिठी मारून सुद्धा त्याच्यामध्ये इकडचा मार हृदयी एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले अर्जुना आपणा ऐसे. अर्जुना आपणा ऐसे याच्या खाली अंडरलाईन करायचं, त्याच्यावर PhD करायची. अर्जुन कोण झाला? ज्ञानेश्वरी भगवद्गीता संपता अर्जुन कोण झाला? श्रीकृष्ण झाला. आपण आयुष्य करतो याच्यामध्ये, पण आपण श्रीकृष्ण कल्पना सुद्धा करू शकत नाही. 10व्या अध्यायातली 8व्या अध्यायातली 10व्या क्रमांकाची ओळ किंवा 10व्या अध्यायातली 8व्या क्रमांकाची ओळ. जय कृष्ण होई जे आपण, संत सांगतात तू ते ब्रह्म आहेस. आणि ते जर ऍक्सेप्ट केलं आपण, जय कृष्ण होई जे आपण, तर आपले अंतकरण होईल जे कृष्ण. आपलं अंतकरण पण काय होईल? कृष्ण. मग संकल्पाचे अंगन ओळंगती सिद्धी. आपल्या अंतकरणात जे संकल्प निर्माण होणार ते आपले असणार का श्रीकृष्णाचे असणार आहेत?
श्रीकृष्णाची, आणि नाक घासून ते त्याला पूर्ण करावं लागतं. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी राज याची कांता, काय भीक मागे. तिच्या नुसतं मनात आलं का मनाची जोगे सिद्धी पावे. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये ते प्रगट होतं. कुठून गेलो होतो आपण इकडे, कशासाठी गेलो होतो इकडे आपण, देवाच्या द्वारात. इथून जेव्हा शरीरात संचार होतो तेव्हा त्याच्या बॉडीत हालचाल होती. ताईला कळलं जातं, आईला कळलं जातं माझ्या शरीरात काहीतरी त्या गर्भात हालचाल होते. श्वास त्या माऊलीचा डबल चालू होतो. आणि तिथे आपण देवाशी करार केलेला आहे, मज सोडवी दातारा कर्मापासून येतच करा. मी बाहेर आल्यानंतर तुझं भजन करीन, परंतु धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. आणि ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडत असे. बाळ जन्माला आल्यानंतर आल्या आल्या रडलं पाहिजे का नाही रडलं पाहिजे, रडलंच पाहिजे. नाही रडलं तर त्याला चामटून चामटून फटके मारून रडायला लावतात. कीर्तन प्रवचन सर्व याच्यासाठीचे. आपण जरी देवाचा नाही विचार केला तर फटके मारून मारून आपल्याला संत त्या जागेवर आणता. नाही तर देव सुद्धा फटके मारतो ना, किती त्रास दिलेला आपल्याला, पण आपल्याला खजित खोराला काही त्याची अजून जाण नाही. तो जीव त्यावेळेला बाहेर आल्यानंतर त्याला कळतच नाही मी कोण आहे. तो रडत असताना आजूबाजूच्या लोकांना विचारतो ओहम ओहम, मी कोण आहे, मी कोण आहे. आता त्याच्या बाजूची जत्रा सगळी म्हणते आम्हालाच नाही माहिती आम्ही कोण, तर तुला काय सांगणार तू कोण. त्याचं उत्तर फक्त संत देऊ शकतात. तू कोण आहेस, आहे मी हा कोण करावा म्हणे आपण कोण आहोत आपल्याला कळालंय का, आपण कोण आहोत आपल्याला माहिती आहे का. आपली भांडणं झाल्यावर आपण समजलं म्हणतो तू ओळखलं का मला, काय समजतोस मला, कोण आहेस मी. अरे बाबा तू परमात्मा आहेस, तू देव आहेस, पण तुला समजत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर संत आपल्याला समजून सांगतात. आणि ज्या वेळेला ते सांगतात त्यावेळेला आपली वृत्ती जी नाभी स्थानाच्या तिथे, त्याला म्हणतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. त्या नाभी स्थानाच्या ठिकाणी तो कोहम म्हणत होता आणि नाभी स्थानाच्या ठिकाणी आवाज चाललाय सो हम सो हम सो हम. 21,007. आता कितीतरी मुलांचे नाव आहे त्यांच्या आईवडिलांनी ठेवले सोहम, पण त्याला माहित नाही काय आईवडिलांना नाही माहित. उलट कधी कधी ते कंप्लेंट करतात बाबा सोहम लईच त्रास देतोय बरं का. आता हा सगळा पसारा कोणाचा आहे, सोहमचा आहे. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो आणि जगी विस्तारलो माझा हीच. आपणच नटलेलो आहोत हे समजून घ्यायचं. मग ती वृत्ती सारखी सोहम सोहम, त्याच्यासाठी ध्यानावर बसावं लागतं, ध्यानाला बसावं लागतं. वारकरी संप्रदायाचा ज्ञानाला पावर किंमत एक आहे. वाचोनी ज्ञानाविने एक उपाय करशी चुकी ती अधिकच गुंठशी रुची आहे. ज्ञान नसेल तर केलेला सर्व परमार्थ प्रपंच आहे, संसार आहे. आणि ज्ञान असेल आणि त्याने नाही जरी क्रियेचा परमार्थ केला, नाही संसार जरी केला तरी त्याचा संसार धन्य पुण्य रूप कैसा
होईल तेव्हा संसार सुद्धा धन्य होणार. अर्जुनाने लढाई केली हो, पण अर्जुन समाधीत होता लढाई करताना, कारण त्याला ज्ञान दिलं होतं. ऐसा ज्ञानाची दिटी माते सेवे जो किरटी तो होय ब्रह्मत्वेच्या मुकुटी चुडारत्न. ब्रह्मत्वाच्या मुकुटावर आणि तिथं तो असतो ना, तो चुडारत्न, तिथं तो जाऊन पोहोचू शकतो. त्याला ज्ञान म्हणतात. हा वारकरी संप्रदायाचा पहिला उद्देश आहे. पण ज्याला ज्ञान दिलं त्याला फसत नाही, त्याला दुसरा मार्ग सांगितलाय. तू ध्यान कर, ध्यान राहो आता ह्याची म्हणजे कोणतं ध्यान? माझ्या गुरूंनी दिलं ते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. तिथे माझं ध्यान सुंदर ते ध्यान. त्या ध्यानाच्या ठिकाणी मी दृढ झालो पाहिजे. ते ध्यान करायला बसल्यानंतर अंतर्वृत्ती ही जी बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर होती. इथे आपण देहहम मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काका आहे, मी नाना आहे, मी मामा आहे, मी मुलगा आहे, मी आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, कोणाची तरी पत्नी आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे, हो मी कथाकार आहे. हे जे झालेलं आहे ते वृत्तीवर आलेलं आहे, मळ आलेलं आहे, ते आवरण आलेली आहे. तर ती आत्मवृत्ती जर काढली ध्यानाने तर त्याचं उत्खनन होऊ शकतं. नीच वृत्ती काढी सर्व माया आणि इंद्रियाश्रवणी लपू नको. ती वृत्ती वर जाताना ही इथे चाललेली वृत्ती हळूहळू मागच्या बाजूने वर जाते या देवाच्या द्वारा. त्याला म्हणतात अडचणीचं पाणी आड्यावर गेलं, उलटाटा मार्ग गेलं. आणि इथे जो देवाचं द्वार आहे, या शरीराला 10 दरवाजे. इस बंगले को 10 दरवाजा, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखे, यही बड़ा चंबा बंगला खूब बनाया है अंदर नारायण सोया. या बंगल्याला 10 दरवाजे, 2 डोळे, 2 नाकाच्या नाकपुड्या, 4 2 कानाचे होल, 6 मुख, 7 शिश्न आणि गुद, 9 आणि 10वा दरवाजा हा ओपन आहे. इथे ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. हे कळण्यासाठी संसार सोडायचा आहे का? असोनी संसारी जिरे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. हात करून वेद शास्त्र हात उभारून म्हणतात या वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका आणि गाफील निसल्याने काळ देईल धोका. वेद शास्त्र पुराण आपल्याला बोलवतात. आपल्या घरात ज्ञानेश्वरी पाहिजे, भागवत पाहिजे, गाथा पाहिजे, तो वाचला पाहिजे. तो वाचायचा म्हणजे त्याच्यासाठी नाही वाचायचं आहे, आपण वाचलो पाहिजे. आपण या जन्म मरणाच्या तडाख्यातून वाचलो पाहिजे, त्याच्यासाठी वाचा. त्याच्यामध्ये सांगतात मग तुम्ही मार्गक्रमण करायला लागल्यानंतर हा 9व्या क्रमांकाचा अभंग. याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगितली 8व्या अभंगातून 9व्या अभंगाची निर्मिती असते. 8व्या अभंगाची निर्मिती 7व्या अभंगातून असते. 7व्या याच्यामध्ये म्हणतात अनंत वाचाळ वरळती वर त्या काही सादयाळ वावे हरी. त्याच्यानंतर सांगितलं मग काय करायचं? संतांचे संगती मनोमार्ग गती. जर तुम्हाला 9व्या अभंगापर्यंत जायचंय तर तुम्हाला 2 अभंग मागे जायला पाहिजे आणि त्याच्यापुढे 2 अभंग पुढे गेल्यानंतर त्या अभंगाचा काय सापडू शकतो? केंद्रबिंदू सापडू शकतो. ज्ञानेश्वरीचं पण तसंच आहे. ज्ञानेश्वरी वाचताना एक श्लोकाचा अर्थ जेव्हा समजत नाही, त्या 10 ओळींचा अर्थ जेव्हा समजत नाही, 10-20 ओळी मागं जावं लागेल आणि 10-20 पुढे मग त्याचा केंद्रबिंदू कळू शकतो. तेवढं वाचताना आपल्याला कळणार नाही. म्हणून साखरे बाबांनी आणि मामासाहेब दांडेकरांनी काय केलं? प्रत्येक अध्यायाच्या अगोदर सारांश दिलेला आहे. प्रत्येक अध्यायाचा सारांश मामासाहेबांचा अध्यायाच्या अगोदर आहे आणि साखरे बाबांचा अध्याय पूर्ण झाल्यानंतर. ज्ञानेश्वरी आहेत, 2 ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदायामध्ये जास्त प्रसिद्ध आहे. एक मामासाहेब दांडेकरांची, दुसरी साखरे बाबांची आणि तिसरी अजून एक आहे गुणार्थ ज्ञानेश्वरी, गोरखपूर प्रकाशकाची आहे. त्याचे पंडित म्हणून अनुवादक आहेत, लेखक आहेत. त्याच्यातून आपल्याला त्या गोष्टी कळू शकतात. मग संतांची संगती मनोमार्ग गती. तुमच्या मनाने परमार्थ करायचा नाही, पण मनाशिवाय परमार्थ होत नाही. हे मनच असं कारण आहे. मन एव मनुष्य बंद कारण मोक्षा. पोरांनी मस्ती कमी करायची आणि त्या पोरांना जरा दाब द्यायचं तिकडे. हे खेळले तरी चालेल, इथं त्यांच्या कानावर पडणार. ठीक आहे, पण त्या पोरांनी तिकडे किती धिंगाणा घातला तर आपण त्यांच्याकडे बघायचं
नाही. नाही तर मग इकडं महाराजांनाच आठवण नाही. महाराज बी तिकडं बघा. कोणता महाराज सांगत होतो आपण बी कोंबडे बाबा संतांचे संगती. मनोमार्गाने आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण मनाशिवाय नाही. एक लोह मार्ग आहे, एक जल मार्ग आहे, एक हवाई मार्ग आहे, पण आत्म्याकडे जाणारा कोणता मार्ग आहे? मनोमार्ग आहे. मनाच्या तीव्रतेने हे मनाचे कानी ऐकावे. ही जी कीर्तन ऐकायची ती कशी असायची? ह्या कानाने ऐकून नाही कळत काही, ह्या कानाने शाळेत असल्यापासून ऐकतो ऐकून, पण काही परिणाम नाही. कारण ह्या कानातून ऐकलं काही ह्या कानातून बाहेर जातो, आणि ज्याचं इकडून जातो त्याचं नाव श्रोता म्हणजे श्रोता. आणि दुसरा वक्ता, तो काय करतो? इकडून ऐकतो आणि इकडून कीर्तन प्रवचन सांगण्यासाठी सुद्धा करायचं नसतं. काय माझी वाणी मांडेल्या संतासी रंजवू चित्तासी. आपुल्या आपल्या चित्ताला रंजवायचं रंगवायचं, याच्यासाठी आपल्याला करायचं असतं. लोकांसाठी करायचं. जो लोकांसाठी करतो तो असाच जातो. म्हणून त्याला परत इंटिमेशन दिली, नावडे जनधन. समाजासाठी नसतं, आपल्या चित्तासाठी. भक्ती आपल्यासाठी करायची असते. मग संतांच्या संगतीत गेल्यानंतर मनाच्या मार्गाला गती मिळते, आणि संतांची संगत आकाला श्रीपती या मार्गाने. हो, त्याच्यासाठी काय? नामामृत गोडी वैष्णवाला. नाम अमृत आहे, त्या नामामृताची गोडी लागलेली आहे. आणि योग्या साधली जीवन कळा. दोन्ही मार्ग तिथे सांगितले. एक योग मार्गही सांगितला आणि नाम मार्ग किंवा ज्ञान मार्ग सांगितला. योगियांना 17वी जीवन कळा आत्मतत्व भेटलं, आणि वारकरी संप्रदायातल्या भक्तांना नामामृताची गोडी वैष्णवाला दिली. वैष्णव त्याला म्हणतात. नामा म्हणे नाम केशवाची घेशी, तरीच वैष्णव होशी आर्यजना. ज्याच्याकडे ब्रह्मनाम नाही तो वैष्णव होऊ शकत नाही. ज्याच्याकडे ब्रह्मनाम. दुसरी व्याख्या सांगितली वैष्णवांची. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. मग घरच्यांवर राहील, पण सगळे समेत या बुद्धीने राहील. हे माझे आणि हे दुसऱ्याचे असं राहणार नाही. शरीराबद्दलचं प्रेम जाणार, नातेवाईकांबद्दलचं प्रेम जाणार, आणि परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सगळी माया असती. वैष्णव तो जया अवघी देवा. मग नामामृत गोडी वैष्णव. तिसरं काय त्याचं? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवाला आधला कृष्ण निज धामाला जाता जाता. सत्वर उच्चार. कयादू माता गरोदर असताना देवांचं आणि हिरण्यकश्यपूचं भांडण झालं. त्याच्यामध्ये हिरण्यकश्यपू आवरेना. मग त्यांनी काय केलं? त्यावेळेपासून हिरो आवरत नसत तर हिरोईनला पळून नेलं का तो गपचूप येतो आणि पाहिजे तेवढा मार खातो. त्याप्रमाणे कयादू मातेला पळून नेलं देवांनी. तो हिरण्यक्ष आवरत नव्हता म्हणून. आणि जाताना ती भरली सरली बाई. नारद मुनींची भेट झाली. नारद मुनींची भेट होणं ही पुण्याचं लक्षण एक बहु अवघड आहे. संत भेटी. पण कयादू मातेला झाली राक्षसाच्या कुळातली पत्नी. राक्षसाची तिला झालं. राक्षसाचा मुलगा भागवताचार्य झाला, रामायणाचार्य झाला. ती गरोदर असताना नारद मुनी म्हणले हे योग्य नाही. महिलेला अबलेला घेऊन चाललायस तू, हे योग्य नाही. मग काय करू? का नेऊन दे त्याची परत त्याला. तो म्हणला त्याची द्यायला गेलो तर मी रिटर्न येणार, मग मी घेऊन जातो. बा संतांवर काय विश्वास. 2 दिवस 3 दिवस नारद मुनीच्या आश्रमामध्ये कयादू माता, आणि तिला तिथे अनुग्रह झाला. तो अनुग्रह आईच्या पोटात असताना सत्वर उच्चार. आईच्या पोटात असताना बाहेर यायच्या अगोदर उद्धवा, आणि उद्धवाला आदला कृष्ण निज धामाला जाता जाता. ज्यावेळेला भगवान कृष्ण निज धामाला निघाले तेव्हा दोघेच बरोबर होते, उद्धव आणि कृष्ण. ते म्हणजे आता माझं कार्य आटोपलं, मी जातो, मला यायचं तुमच्याबरोबर. सगळीकडे नेतो ते, मला यायचं. तिकडे तुला नेताना यायचं नाही. मी गरुडावर डबल शिप बसून येतो तिकडे. मी गरुडाला पण नाही नेणार. मी तुमच्या खांद्यावर बसून येतो. मला खांदा नाही, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप कोठे काही. मग तुला काय करतो? मी तुला ते ज्ञान देतो जे नामामृत गोडी उद्धवाला प्रल्हादाला दिली. ते जाता जाता उद्धवाला दिला कृष्ण निज धामाला जाता. बघा विदुर काकाचं त्यांचं फार रिलेशन जवळ होतं कृष्णाचं. हस्तिनापूरला कधी गेले तर मुक्कामाला कुठं असायचे? विदुर काकाचे इकडं. पण विदुर काकाला नाम सांगितलं ना, पण आठवलं प्रल्हादाला. उद्धवाला सांगितलं माझ्या विदुराला पण राहिले द्यायचं, त्याला सांग मैत्रियाची
भेट घे. कोणत्या वनात जाऊ? कुठं जाऊन मैत्रिणीला भेटायला सांगितलं? बद्रिका आश्रमला जाऊन तिथे जाऊन त्याला भेट म्हणावं आणि त्याला नाम दे. बघा, नाम भेटत नाही. सद्गुरू वाचोनी नाम नाही हाता साधन साधिता. किती कोट्यावधी साधनं केली तर सद्गुरूशिवाय नाम भेटू शकत नाही. नामदेव महाराज कच्चं मडकं ठरलं. चांगदेव महाराज भाजलेले नव्हते नामदेव महाराज, आणि हे पोरं ठरलेलं होतं. विसोबासाठी त्रास देत होता. परमार्थिक लोक होती ही. खाणारी पिणारी त्रास देणारी लोक नव्हती ही. शुद्ध परमार्थिक होती. रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण होते, पण त्यांना संतांचं महत्त्व कळत नव्हतं. आणि मग त्यांना नाम भेटलं. संतांकडे तुम्ही प्रेमाने जा, वडील भावाने जा, मुलाच्या भावाने जा, वैर भावाने जा, कोणत्याही भावाने जा, पण संतांची संगत झाली तर त्याचं कल्याण होतं. रामेश्वर भट्टांना ते दिलं. त्याच्यानंतर खाली सांगतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ विरळात जाणे. त्या नामाचं महात्म्य कळणारे अत्यंत कमी लोक आहेत, आणि जर त्यांना भेटलं तर त्यांची भावना सर्वांबद्दल चांगली होती. सर्वागती राम देहादेही एक. मग त्यांच्या दृष्टीने जर कधी कधी असा एक मार्ग असा होतो की ज्याला तत्वज्ञान भेटलं तो कधी कधी अवतारी जीवांना, अवतारी महात्म्यांना डिमांड देत नाही. असं नको व्हायला म्हणून फार बारकाईने हाताळतात. तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टरच्या गोळ्या देतात ना, डॉक्टर गोळ्या देतात. महत्वाच्या गोळ्या आपल्याला खरं 2-3च असतात, पण 5-6 गोळ्या कशासाठी दिलेल्या असतात? त्या गोळीच्यामुळं त्या रोगाला मारत असताना तुमच्या दुसऱ्या पार्टला काही धक्का नको व्हायला म्हणून त्याच्या सेफ्टीसाठी अजून एक गोळी दिली, दुसरी अजून एक गोळी दिली. मग ह्या 2 गोळ्या आणल्या, पहिल्या 3. मग एवढ्या 5 गोळ्या घेऊन तुम्हाला पित्त नको व्हायला म्हणून अजून एक जेवणाच्या अगोदर गोळी दिली. त्याप्रमाणे हा अभंग आहे की बारीक ऑपरेशन करताना खूप हाताळायला लागतं. म्हणून या अभंगात सांगतात, या अभंगामध्ये अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे. जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे ना, हा अद्वैत तत्वाचा पुरस्कार करणार आहे. अद्वैत तत्वज्ञान माहीत नसेल तर तो परमार्थिक होऊ शकत नाही. हा परमार्थिक होईल पण परिपूर्णतेचा परमार्थिक होणार नाही. मार्गस्थ राहू शकतो, पण कलस्थानीचा परमार्थ तो करू शकत नाही. आणि संतांचं म्हणणं आहे, याच देई याच डोळा भोगू मुक्तीचा सुरा. मग ते म्हणतात की जर तुला ज्ञान भेटलं तर सर्वांबद्दल कसा भाव पाहिजे तुझा? सगळ्यांबद्दल अद्वैत तत्वज्ञान पाहिजे, द्वैताची झाडणी झाली पाहिजे. आणि जो ईश्वर तुला नाम देणार आहे तो काय करणार आहे माहितीये का? तो अव्यक्त आहे, व्यापक आहे, पण ही पोकळी तुम्हाला बोध करू शकत नाही. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपल्याची देव होय. आपल्याला जे अनुग्रह देतात ते ईश्वरच देतो, पण त्याला कोणाच्या तरी पुढीचा आधार घ्यावा लागतो. मग तो स्वतः आपल्यासाठी काय होतो, मनुष्य बनून येतो, आपल्याला ज्ञान देतो. कारण ह्या देवाला एक प्रकृती आणि पुरुषाला स्वतंत्र कार्य करता नाही. पुरुष म्हणजे परमात्मा, तो अव्यक्त व्यापक आहे, पण त्याला काही कार्य करायचं असेल तर ही प्रकृती घेऊन यावंच लागतं. प्रकृती आणि पुरुष दोन नाही, हाही ह्या अभंगाचा प्रवेश आहे. तुम्ही प्रकृतीलाही स्वीकारायचंय, देहासहित विटेसहित चरण ओवाळी. मग ज्यावेळेला तुम्हाला आपल्याला ज्ञान भेटणार आहे तर कुठे होणार आहे? आपण नवीन जेव्हा परमार्थिक असतो त्यावेळेला या ज्या आकाराला आलेल्या देवांची नामस्मरण करत असतो. आणि ते नामस्मरण करता करता रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप निर्माण होतो, पुण्य तयार होतं. त्याच्यानंतर पापाचे कळप पळती पुढे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. मग काय होणार? तेने मायाजाळ फुटतील. राम 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 म्हणता म्हणता आपली पुढी काय होते? शुद्ध भावात होते, सात्विक भावात होते. हरी उच्चारण अनंत पापराशी जाती लयाशी हरी हरी जर म्हणता. आणि मग ते म्हणतात, जर तुला ते ज्ञान भेटायचं असेल तर तुझी श्रद्धा कुठे पाहिजे? सगुण. बघा, शेवटचं चरण या अभंगाचं आणि पहिलं चरण साम्य, आणि मधलं दोघांचं पण साम्य. ऐक ना, शेवटच्या चरणात काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणजे सगुण हे ध्यान, आणि आमचं सगुण ध्यान म्हणजे अभंगाचं पहिलं चरण.
शुष्क वेदांती आहे याचं समाधान, त्याच्या मनात गैरसमज नको व्हायला. अवतारी पुरुषांबद्दल आदर राहायला पाहिजे, ज्यांच्याकडून नाम भेटणार आहे त्यांच्याबद्दल आदर राहायला पाहिजे. हे शिवस्वरूप आहे. ज्याला अनुभूती आलेली आहे ब्रह्मचैतन्याची, परमात्म स्वरूपाची ज्याला अनुभूती आलेली आहे त्यालाही शरीर आहे आणि ज्याला नाही त्यालाही शरीर आहे. दोघांची शरीर सारखीच आहे. परंतु त्याला ज्याला कळाले, अनुभूती आली, तो स्वतःला शरीर समजत नाही म्हणून त्याचं नाव शिव. ते रामकृष्णादी अवतार त्याच्यामध्ये मोठे जातात, संत त्याच्यामध्ये मोठे, जे ह्या शरीरात आहे पण ते शरीरा एवढे स्वतःला समजत नाही. अनुरे मोहिनी तुकडा का आकाश एवढा मी 3.5 हाताचा दिसलो तरी 3.5 हाताचा नाही, हे अनुग्रहाच्या माध्यमातून कळतं. एक पाऊल मागे जातो. ज्यावेळेला पार्वती मातेला अनुग्रह देत असताना यमुना नदीच्या किनारी क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णपुरी नेनो काही त्रिपुरारी सांगितलेली, काय माहिती काय सांगितलं असं ज्ञानोबराय म्हणतात. काय माहिती कोणी काय सांगितलं, कोणालाच माहित नाही, पण एकाला माहिती. कोणाला माहिती? शंकर भगवान म्हणतात पार्वतीला ज्ञान सांगत असताना क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णपुरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले. काय माहिती? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय सांगितलं, पण एकाला माहिती. कोणाला माहिती ते काय सांगितलं? दीपक महाराज कोणाला माहितीये? त्या क्षीर कल्लोळात मकर उदरी गुप्त होता तयाचे हाती पैठा झाली. जे पार्वतीला ज्ञान सांगत असताना कोणीच नाही असं पाहिलं आणि पार्वतीला ज्ञान सांगितलं. ज्ञान सांगण्याची स्टेप काय आहे ते सांग. असं माईकवर नाही सांगत ते ज्ञान. तर तुम्हाला काय हित गुज करायचं असलं तर पुसता सांगेन हित गुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. जे गुरु शिष्याच्या एकांती, जे अक्षरे एकच वदती, जे मेघाची परी गरजती, जे गुरु शिष्याच्या एकांती. गुरु आणि शिष्य एकांतात राहून अक्षर एकच वदती, ते मेघाची परी गरजती. सैन्य गुप्त ठिकाणी तिला ज्ञान देत असताना असं ज्ञान सांगतात आकाशाला न कळता. आता या पोकळीचे शब्द, आकाश कुठून, शब्द कुठून आलेले? या पोकळीतून. पण त्या आकाशाला न कळता अनुग्रह देण्याची स्टेप वारकरी संप्रदायाची. हे उघड्या बाजारी कथातून आवडे पंढरीनाथा, मग आपण लगेच ठरवलं मंडप कापू आणि कीर्तन करू. त्याला नाही म्हणतात गुप्त. जसं पूर्वीच्या काळी नवरा नवरीच्या मध्ये जसा तो काय असतो अंतरपाठ, तसा ठेवून ते ज्ञान सांगितलं जातं. आकाशाला न कळता, सूर्याला न दिसता, प्राणाला न स्पर्श होता, कानाला न मागता. तुम्ही जर शेजारच्या मैत्रिणीला खीर बनवलेली दिली आणि ती म्हटली लगेच, तुम्ही म्हणजे माझी वाटी लगेच रिटर्न दे, ती खीर ओतून घेतली आणि वाटी रिटर्न देते, तेव्हा त्या वाटीला परत खीर टच होऊन येतेच की नाही, माखली जाते का नाही?
तसं सुद्धा नाही, इतक्या गुप्त पद्धतीने ज्ञान गुढ गम्य, त्यामुळे कोणालाच खबर नाही. मोठमोठे महाराज मी म्हणतात दुसरं काय नाही रामकृष्ण हरी सोडून नाही कळेल पैसता संतांचे संगती कळेल ते. अहो ते त्यांच्या पत्न्यांना सांगत नव्हतं. पार्वती मातेला म्हणले मी लग्नच करणार याच्याशी. पार्वती मातेला सगळे साधू संत म्हटले काय तो नवरा शोधलाय तिकडे राहतो स्मशानामध्ये, अंगावर कपडा नाही, त्याच्यापेक्षा विष्णू कसे स्थळ वाटतंय तुला, योग्य नाही वाटत का? म्हणजे जास्त शहाणपणा नाही करायचं, निघा. संतांना सांगितलं मला माहिती आहे ते दिसतात तसे नाही, त्यांचं शिव स्वरूप आहे, त्यांच्याशिवाय जगातलं पान हलत नाही, म्हणून मी त्यांना चॉईस केलं. मग भगवान शिवाला म्हणले ती पोरगीले हट्टाला बसलेली, तुमच्याशी लग्न करायचे, करता का तुम्ही? ती म्हणले आमच्या दोघांचं लग्न झालं तर जगाचं कल्याण होईल बरं का. या दोघांचं लग्न आलं जगाचं काय कल्याण होणार आहे? हे कल्याण होणार आहे. कारण तिने प्रश्न विचारला पार्वती म्हणे संभा तुम्ही भजन कुणाचे करता? हा माझं बडा अचंबा, तुम्ही कोणाचं भजन करता, तुम्ही कोणाचं? मग ते म्हणले तुला एकांतात सांगतो. आणि ते सांगत असताना ते मच्छिंद्रनाथाने ऐकलं आणि तिथून पुढे तो नाममंत्र मच्छिंद्राने बोध आपल्याला करायला पाहिजे. आपण ज्या गुरूंकडे आहेत त्यांच्याकडं मच्छिंद्राने बोध गोरक्षाला केला. बोध कशाला म्हणतात? बोध ज्याला होतो तो शरीराने शिल्लक राहत नाही, तो माणूस म्हणून शिल्लक राहत नाही, तो स्त्री म्हणून शिल्लक राहत नाही, पुरुष म्हणून शिल्लक राहत नाही, कीर्तनकार बाबा म्हणून शिल्लक राहत नाही. मग काय होतं? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती हाईच समाप्ती झाली जैशी. त्याची देहबुद्धी संपली जाते, त्याची मनबुद्धी, त्याची देहबुद्धी संपली जाते, अजून जीवबुद्धी संपली जाते. आणि हे ज्याच्याने घेतलं ते ज्ञान, त्या ज्ञानाबद्दलची सुद्धा आत्मबुद्धी सुद्धा संपवून जाते आणि तो सर्व व्यापक होऊन जातो. असं ज्ञान ज्या संतांकडून भेटलं तेही आपल्यासारखे शरीर असतात. ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई आणि मी दयाच्या हृदयी समग्र असे, मी त्यांच्या शरीरात समग्र आहे असे भगवान कृष्ण अर्जुनाला ओळखले नाही. अर्जुन म्हणायचं माझा मेवणा आहे, माझ्या मामाचा मुलगा आहे, तू गवड्याचा पोरगा आहे, मी राजाचा पोरगा आहे, अशी टिंगल मस्करी चालायची. पण 11व्या अध्यायात जेव्हा त्याला विश्वरूप दर्शन भगवान श्रीकृष्णाने दाखवलं, सगळ्यांमध्ये मी नटलेलं आहे, हे जेव्हा पाहिलं तेव्हा म्हणलं देवा तुझ्या पायाजवळ उभी राहायची सुद्धा माझी योग्यता, मी खूप हट्टी होतो, मी तुला चिडवायचो, दाखवून बोलायचो, तुझ्या घरी आलं तर मी चांगल्या जागेवर झोपायचो, चांगलं खायचो, उरलेलं तुला द्यायचो, पण आज मला कळालं तुझी महती. असं तत्वज्ञान ज्यांच्या शरीरात प्रगट झाले त्यांना विचार सागरमध्ये शिव ही संज्ञा आहे, शिव. आणि ज्याला कळालं नाही त्याचं नाव आहे जीव. पण जीव आणि शिव दोन्ही सारखेच आहेत. हे ज्ञान झाल्यानंतर शुष्क अद्वैत नको, कारण तुकाराम महाराज म्हणतात अद्वैती तो माझे नाही समाधान. तो शुष्क अद्वैती समाधान नाही, तो आकारातील देवाचा निश्चित नाही करणार. पहिलं त्याला सांगणार देव म्हणजे दगडाचा नाही, पण ते सांगतात पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कुत्र्याला सुद्धा नाही हाड म्हणायचं. तसं तर आपल्या गावी पण नसतं म्हणायचं, पण पंढरपूरमध्ये जी कुत्री आहे ती झाडं झुडपं आहेत, त्यांची पानं सुद्धा नाही तोडायची, त्यांची फुलं सुद्धा तोडायची नाही, कारण ते चुकून त्या योनीला गेलेले, पण ते मागच्या जन्मातले परमभक्त आहेत. हो, म्हणून त्यांना समजेल, त्यांना त्रास नाही द्यायचा. ते चुकून तिथं गेलेले, एरवी ते सुटण्याच्या बेतात होते, पण एकदम बॉर्डरला आले आणि वेळ न भेटल्यामुळे बाय मिस्टेकने ते तिथं गेले. मग ते दिलं तूळ आणि पाषाण हेही परमात्माच आहेत. मग तुम्ही सांगा ज्याने बोध दिला तो, आणि हे जग कोण असणार त्यांच्याशी? कुत्र्याबद्दल आत्मीयता निर्माण होते जेव्हा बोध होतो त्यावेळेला. हो, गाढवाबद्दल आत्मीयता होती, भूतांबद्दल होती, वृक्षवल्लीबद्दल होती, सर्व समस्त प्राणी मात्राबद्दल त्याचा एक संबंध जोडला जातो. त्याचं नाव सांगतात समबुद्धी देता समान श्रीहरी. आणि अशा ठिकाणी जर तुला ज्ञान भेटलं तर तू नुसती ज्ञानाची वाखाणणी करू नको आणि बाकीच्यांचा निषेध करू नको. म्हणून जर तू अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास करत असशील, पण तुझं राम आणि कृष्णाच्या ठिकाणी पूर्ण मन पाहिजे, तू त्यांना सुद्धा त्याच ठिकाणी अद्वैत स्वरूपाने परमात्मा आहे. जसे रामकृष्ण आहे तसं सगळं जगत आहे, तेच ब्रह्म आहे आणि ते तुझ्यासाठी प्रगट झालेले. जर विष्णू विन जप तू जप करतो पण तुझी विष्णूकडे श्रद्धा नाही, रामकृष्ण मन नाही, मग काहीच उपयोग नाही. जोनी विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. मग ज्ञान असून सुद्धा कसं आहे
हो, रामकृष्ण मन नाही. म्हणजे इथं ज्ञानाचीच महती सांगितली, पण ज्ञान असताना यांच्याबद्दल आदर भाव असलाच पाहिजे. विष्णूबद्दल आदर, रामकृष्णांबद्दल आदर, आणि आदर नसेल आणि ज्ञान असेल तर त्या ज्ञानाची काही किंमत नाही. विष्णूविन जप गर्भ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. बरं बरं, रामकृष्ण मन आहे. आता पहिला फटका कोणाला सांगितला? ज्ञानी माणसाला पहिला फटका दिला. कारण आपल्याला जर गडबड करायची असेल तर डायरेक्ट सुनेला बोलायचं का लेकीला बोलायचं? नवीन नवीन लेकीलाच बोलणार, लेकी बोले सुनेला घे. तसं अद्वैत तत्वज्ञानी लोकांना पहिले ते बोलले, कारण त्यांना माहिती यांना राग येणार नाही, कारण हे देवबुद्धीवर नाही, हे व्यापक स्वरूप आहे. म्हणून जर कोणाला बोलायचं असेल तर आता मला काही बोलायचं असलं तर मी बाबांना पहिलं बोलतो, विनायक महाराजांना बोलतो. पण बाकीचे ते अहंकाराने माणसं आहेत ना, ते लगेच म्हणणार मला बोलले. अहो, तो माणूस हजर नसला तरी तो तिकडून फोन करतो, मला का बोलले तुम्ही? कारण पूर्ण देहबुद्धीवर आहे. देहबुद्धीवर असणाऱ्या माणसाला ज्ञान कळू शकत नाही. म्हणून देहमान बोली जायची बुद्धीच आतली देही, त्या आत्म्याविषयी झाली मध्यरात्र गाजाचं. देहावरच प्रेम आहे. देह मी म्हणे जाणार, देह वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा. आपण जर म्हटलं ना मी देह आहे, मी देह, तर आत्म्याचा नाश केला आपण, आत्म्याला फाशी दिली, आत्मनाश केला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ज्याचं स्वतःच्या आत्म्यावर प्रेम असेल त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायामध्ये सांगतात. हो, आत्म्यावर प्रेम नाही आपलं, आपल्या शरीरावर प्रेम आहे. म्हणून मेडिक्लेम काढून ठेवलेली. मेडिक्लेम काढलं म्हणजे मुराळी बोलवलाय त्याला, ये आम्हाला घेऊन जा तिकडं, आणि ते बी वाट बघत असतात, या म्हणतात. शरीरावर प्रेम आहे म्हणून मेडिक्लेम काढून ठेवलेले आहे. बायका पोरांवर प्रेम आहे म्हणून आपल्या नंतर त्यांना काहीतरी पैसे भेटावं म्हणून LIC काढलेली. त्या गायी म्हशी मरू नये, मेल्या तर भांडवल नको धोक्यात द्यायला म्हणून त्यांचा सुद्धा इन्शुरन्स काढलेले. पण मूर्ख लोकांनी आत्म्याबद्दल काहीच विचार केलेला नाही. आत्म्याच्या जागृतीच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला म्हणायचे संत, त्याला मनुष्य म्हणू शकतो, त्याला साधक म्हणू शकतो. तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो, आणि आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलोय म्हणून ते आपल्याला जागे करतात. मग जर तुला आता रामकृष्णांच्या ठिकाणी मन नाही, विष्णूबद्दल ज्ञान नाही, तुला जो आदर नाही, तर तुझं ज्ञान व्यर्थ आहे. ही पहिली टूक त्याला सांगितली. त्याला रागच येणार नाही जो खरंच अद्वैती असेल, कारण त्याला माहिती अहो तो सामान्याला जे भेटे बोलतो ते मानचे, तो रामकृष्णांचा आदर करू अनादर करू शकत नाही, तो करू शकत नाही. अद्वैत तत्वज्ञानी जरी कीर्तनाला आला तरी तो रामकृष्णाशिवाय कीर्तनाला सुरुवातच करू शकत नाही. पण आधार त्याचा घेऊन घुसले आता डायरेक्ट. जसं शिवाजी आया म्हणून कोण घुसले? शिवाजीचे लोक घुसले, पण पोशाख कोणाचा केला? त्यांचा. त्याप्रमाणे आता अभंगाची उंची मारताना म्हणतात, जर तुम्हाला अद्वैत तत्वज्ञान माहीत नाही तर गंडे दोरेले लटारण्या माळा घातल्या असतील, रोज कीर्तन प्रवचन करत असाल, या गावावरून त्या गावाला फिरिस्तीवाणी जर करत असाल, 7-7 दिवस रामायण भागवत अशा कथा करत असाल, पण तुम्हाला अद्वैताची ओळख नाही, तुमचं जीवन व्यर्थ आहे. ते म्हणजे सगळं तुमचं व्यर्थ आहे. वाचवणी ज्ञान हवी नाही. उपाय करशील ऐक जया ज्ञान याच्या ठाई, ऐक जया प्राणी याच्या ठाई. या ज्ञानाची आवडीच नाही, त्याचे जे आले म्हणू काय बरी मरण चांग, हे ज्ञानोबरायांचे शब्द आहे. ज्ञानोबरायांचं हे मुळमुळीत बोललं नाही. याला म्हणतात साच आणि मवाळ, मिथुनी आणि रसाळ, शब्द रेषे कल्लोळ अमृताची. ते सत्य भाषण त्याला म्हणतात. रोग गेला पाहिजे, औषध कडू आहे पण रोग येतो, आपला रोग जातो आणि आरोग्य आपल्याला मिळतं. त्या सत्य भाषणाबद्दल ज्ञानोबराय म्हणतात, पाणी आहे ना, पाणी नाही मलूल आहे. पाणी किती पातळ आहे, पण ते जर सारख्या अशा काही दगडावर, कडक दगडावर जर सारखी धार चालू ठेवली पाण्याची तर 2 दगडाचे तुकडे करू शकतात. एवढं पाणी कठोर सुद्धा आहे. आणि मऊ किती आहे पाणी? आपलं बुबुळ हे डोळ्यातलं साधारण काही कचरा गेला तर लगेच लाल होतं, पण त्या बुबुळाला जर असं पाणी मारलं तर त्या डोळ्याला लागत नाही. असं सत्य भाषण असावं, असं कीर्तन प्रवचन असावं का जेणेकरून तुमच्या बोलण्याने त्याचा रोग गेला पाहिजे. पिक्चर मध्ये पाहता ना, हिरोला गोळी लागल्यानंतर त्याचा मित्र असा चाकू घुसवतो आतमध्ये
आणि ती गोळी काढतो तो आ करतो तो. तसं परमार्थ करत असताना, खरा परमार्थ करताना शरीराला त्रास होतो, मनाला त्रास होतो, बुद्धी चालत नाही. पण समजायचं आपण चांगल्या मार्गाला निघाला ना, सोन्याला कस लागतो तेव्हाच ते घडलं जातं. त्या अद्वैत प्रकरणाची कोणालाच खबर नाही. अरे ऐलीच्या थडी नको होता, पळून गेला जो माग होता. तो पहिल्या दीप्तीची वार्ता काय झाली? रामकृष्ण हरी सोडून दुसरं काही नाही. दुसरं काय नाही. तू नदीच्या ह्या किनाऱ्यावरच नाही गेला, तर नदीच्या पहिले किनारे काय, त्याचा सिद्धांत काय? ऐलीच थडी नको होता, ऐलीच थडी नको होता, पळून गेला जो माग होता. तो पहिल्या दीप्तीची वार्ता काय? तसं ज्ञानच ज्याने स्वीकारलं नाही तर त्याच्या पुढचं काय? ना आठवणार ना, ना आठवलं समजायचं होतं ना. व्याकरण नाही, व्याकरण चोपडा चालेल, आता चालू शकतो. सो त्याच्या आजूबाजूची ओळ आहे. व्याकरण चोपटा तर्किया तिगाळापरी आत्मज्ञानापुढा. आणि ज्ञानाचं जेणे काही मानिले नाही तो ज्ञानार्थ काय देखील. बघा आता जवळ आलोय. ज्ञान ज्याने मानलंच नाही तो ज्ञानार्थ न देखील. हे काय सांगावं लागले काय? खडे मांडून सांगू काय? याला अद्वैत तत्वज्ञानाची ओळखच नाही. हो नाही. पहा त्याच्यामध्ये सांगितलं 11व्या अध्यायातला 13व्या अध्यायातला 11 नंबरचा श्लोक मध्ये दिलं गेलं. अध्यात्म ज्ञानम नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वाने ज्ञानाचं दर्शन, ज्ञानाने तत्वाचं दर्शन होतं, त्यालाच ज्ञान म्हणतात. इति ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदोन्नथा. ऐलीच थडी नको होता, पळून गेला जाऊन पहिली दीप्तीची वार्ता काय? जो ज्ञान ज्यांनी मानलेच नाही तो ज्ञानार्थ मध्ये की हे काय बोलावे असे. असं अद्वैत. त्या अद्वैत तत्वज्ञानामध्ये खरी क्रिया सुद्धा भक्तीची करायला लागत नाही. झोपल्यानंतर सुद्धा चिंतन चालू. तो स्टेशनला राहून मारून आला तर त्याची प्रदक्षिणा, तो बोलला तर देवाची स्तुती, वाटचाल करणार, झोपला तर समाधी. तैसी क्रिया किरण साही. हे अद्वैत भक्ती आहे. हे अनुभवाजोगे नव्हे बोला ऐसे. ते बोलण्यासारखं नाहीये, हे अनुभवण्यासारखं इथं क्रिया चालत नाही. असं जे ज्ञानी अद्वैत ही संतांची परंपरा आहे. अद्वैत कुसरी विरळा जाणी परमते एका हे दूळ धरावा भाव जाणीव नागवन लागून दिल मनोणी संकटाची सेवी अद्वैत भाव. तुकामणी संती मागे हाच केला. अद्वैत भाव तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात अद्वैत कुसरी, नाथबाबा म्हणतात अद्वैत भजनी अखंड स्मरणी वाजव करटाळी एका जनार्दनी. याचं भजन ज्ञान पूर्ण होईल. असं अद्वैत तत्वज्ञान जर नसेल, तू भक्ती क्षेत्रात जन्माला ना माळ घातली, कीर्तन प्रवचन करतो, अरे तू जन्माला आला तेव्हापासून करण त्या कपाळाचा आहेस. अभंगाचं उपजनी
त्याच्यासाठी असतं. जर काय आठवलं नाही तर प्रामाणिकपणे जर देवाला हाक मारली तर देव म्हणतो माझं लेकरू घाटात अडकले, त्याला मदत आणि अध्यात्म ज्ञान काही जेणे मानिलेच नाही तो ज्ञानार्थू न देखे हे काय बोलावे असे. मामासाहेब म्हणतात काय आकडे मांडून सांगू. आणि पहिली अक्कल कमी होती ना, आपल्याला आकडे बी कळत नव्हती. त्यावेळेला काय करायचे, गावाला 2 कोणारे असायचे. मग एकादशी त्यांना कधी येणार आहे, आज एकादशी झाली उद्या द्वादशी, एक खडा टाकायचा इकडच्या कोणाऱ्या, तिसऱ्या दिवशी इकडे असा 14वा आल्या का समजायचं, 15व्या दिवशी काय आली. त्याच्या म्हणतात खडे मांडून सांगू का साखरे महाराज म्हणतात. आणि अध्यात्म ज्ञान काही जेणे मानलेच नाही तो ज्ञानार्थू न देखे हे काय बोलावे असे. आणि त्याच्यासाठी दृष्टांत आहे. ऐलीच थडी न पोहता नदीच्या याच किनाऱ्यावर नाही आला तो पहिल्या दीप्तीची, नदीच्या पैल तीरावर काय आहे ते पहिल्या दीप्तीची वार्ता काय जाणे. ज्याला अद्वैत तत्वज्ञानाची ओळख नाही त्यांनी हरिपाठ करूनही काही भेटलं नाही. मग करायचं नाही का, करता 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 करताच भेटणार आहे. त्याला तप म्हणतात. आता आपलं काय चाललंय, तप. आपल्या वारकरी संप्रदायाचा एक प्रश्न 17व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोक मध्ये मांडलेला आहे. टॉप टू बॉटम लोकांसाठी तो श्लोक आहे. अध्याय 17व्या अध्यायातला 1 नंबरचा श्लोक घरी गेला सगळ्यांनी वाचायचा. त्याच्यात सगळे आहेत. 16व्या अध्यायात सांगितलं शास्त्र वाचलं पाहिजे, शास्त्राशिवाय कळणार नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं 17व्या अध्यायात शास्त्र वाचायला आम्हाला वेळ नाही, आम्हाला फक्त विकली आपला परमार्थ जमेल. तसे हे भाग्यवान आहेत सगळे. आपल्याला फक्त सुट्टीच्या दिवशी परमार्थ जमेल. त्या सुट्टीच्या दिवशी कोणाचं लग्न नाही, ते मयत आलं का तोही दांडी झाली. तसं नाही जमणार. मग आम्हाला शास्त्र वाचायला टाइम नाही, वाचलं तर कळत नाही. कळून घ्यावं म्हटलं तर शास्त्रात भांडणे, शास्त्राचे भांडणे. कोण म्हणतो रामकृष्ण हरी म्हणायचं, कोण म्हणतो गुड म्हणतो. आम्ही करायचं काय, हा एक म्हणतो ते एक म्हणतो, तेव्हा शास्त्राचं भांडण आहे. त्याच्यानंतर आमची बुद्धी चालत नाही, आम्हाला काहीच कळत नाही. बरं आम्ही समजून घ्यायचं म्हणजे एखाद्या माणूस महात्मा कोण तर तसा चांगला महात्मा आम्हाला भेटत नाही. मग आम्ही काय करतो, शिवाचा नाम जप करतो आणि सत्कर्म करत राहतो. तेवढं चालेल का, चालेल, पण तरी गॅरंटी नाही. कारण तुम्ही कोणत्या भावनेने करता, तुम्ही अन्नदान कोणत्या भावनेने करता, मंदिराला बांधकामाला मदत कोणत्या भावनेने करता, बाबाला पोचता कशाला, बाबाला मदत कशाला करता, लोकांना सांगायसाठी, बोर्डावर नाव येण्यासाठी मंदिराला पैसे देता, पंक्तीत तुमचं नाव येण्यासाठी देता. काय उपयोग आहे. ते सात्विक ज्ञान झालं, राजसी ज्ञान झालं, तामसिक ज्ञान झालं. त्यामुळे तुमच्याकडून ते तसं होईलच कसं. म्हणून त्याच्यासाठी 17व्या अध्यायातला 23 नंबरच्या श्लोकच्या पुढे नाममंत्र सांगितला. तो नाममंत्र ब्रह्मदेवाला माहीत. सृष्टीच्या उपक्रमापूर्वी का विरुद्धमा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके, तो थोरू केला नामी एके जेणे. त्या नामाचं साह्य घेतल्याशिवाय अद्वैत तत्वज्ञान कळू शकत नाही, भक्ती कळू शकत नाही, मोक्ष मिळू शकत नाही, आणि जीव ब्रह्म ऐक्य कळू शकत नाही, आणि हा प्रपंच खोटा आहे हे कळू शकत नाही. कशाच्या आधाराने, त्या ज्ञानाच्या नामाच्या आधाराशिवाय. ते नाम नसेल तर तुझं जगणं व्यर्थ. ज्ञानदेव जिनी नामे विना, अद्वैत तत्वज्ञानाविषयी जगणं तुझं व्यर्थ आहे. ज्ञानदेव जिनी नामे विना व्यर्थ. रामकृष्ण पंथी क्रमेला, रामकृष्णी रामाने ते ब्रह्मज्ञान घेतलं, कृष्णाने ते ब्रह्मज्ञान घेतलं. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. वशिष्ठांनी रामाला ब्रह्मज्ञान सांगितलं. कृष्ण गुरु सांगणीपणी निज ब्रह्म दाविले, परमात्म्याचा साक्षात्कार करून दिला. आणि जिथं परमात्म्याचा साक्षात्कार होतो तिथं मी आणि परमात्मा हे 2 शिल्लक राहत नाही. मी देवाला प्राप्त केलं असं म्हणणं शिल्लक राहत नाही. पण कधी कधी मागच्या पायरी तुकाराम महाराज म्हणले देव भावयासी गेलो ते अद्वैत तत्वज्ञानाचा संप्रदाय पुढे चालावा म्हणून बोलावं लागलं. नाही तर नवे बोला ऐसे हे बोलण्यासारखं शास्त्र नाही. पण संत एक पाऊल मागून राहतात. मग ते म्हणतात द्वैत शिल्लक राहत नाही. अर्जुन शेवटपर्यंत शिल्लक राहिला नाही. अर्जुन आणि देव हे दोघे जण एक होते. सत्यपणे अर्जुन नरनारायण आणि सृष्ट जनार्दन एक रूप. ते दोघं नरनारायण, ते दोघही कृष्ण आहे. फक्त अर्जुन म्हणायला आहे. पण तशा पद्धतीने हे सगळं जग सुद्धा काय ब्रह्माने व्यापलेले. आपल्याला जे गुरु करायचे ते द्वैत जाण्यासाठी. कोणाचं द्वैत, माणसातलं द्वैत राहणार.
पण देवामध्ये ना आपल्यामध्ये जे द्वैत आहे ते घालवण्यासाठी भक्ती करायची. देव वेगळा मी वेगळा, देव वेगळा मी वेगळा, ह्या द्वैताचा कचरा उचलून उकुरड्यावर नेऊन टाकायचा आहे. जसं सांगितलं अद्वैत तत्वज्ञान नसेल उपजोनी, कारण का अद्वैत वाट माहिती. ही वाट आहे ना गोरेगावला जाते, ही वाट साकीनाक्याला जाते, ती वाट विक्रोळीला जाते कांजूरला, आणि ही वाट अंधेरीला जाते. कशी देवाकडे जाते वाट अद्वैत वाट उपजोनी, कारण का अद्वैत वाट. आणि रामकृष्ण देवीच्या देठापासून जरी म्हणत असेल तरी रामकृष्ण पैठा कैसा होय होणार नाही. आणि रामकृष्ण जर पैठा झाला ज्ञानदेव नाम रामकृष्ण असा, मग तेने दश दिशा. जर रामकृष्ण स्थिर कधी होईल? अद्वैत तत्वज्ञानाशिवाय रामकृष्ण स्थिर होणार नाही. विठ्ठल आणि नामदेव जोपर्यंत दोघ जण वेगवेगळे समजत होते तोपर्यंत कच्चं मणकं होतं. आणि मग त्याला सांगितलं ज्यावेळेला तुला माझी कळेल तेव्हा तुझं माझं भेदाचा भास तो निर्सुणी जाईल. मी तू पण जाऊ दे रे पुरी, मी तू पणाची झाली बोळवण, मी तू हा विचार विवेक शोधणे. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो मी आणि तुम्हाला म्हणतो तू, त्याला तुम्ही स्वतःला तू समजता का मी समजतो? समजून घ्यायचं. असं मी म्हणलं तू, तर तुम्ही स्वतःला काय समजणार, मी का तू? मी समजणार. मी जरी तुम्हाला म्हणलं तू आणि तुम्ही जरी मला म्हणले तू, तर मी नाही म्हणणार तू, मी काय समजणार? तू म्हणजे मी आणि मी म्हणजे मी. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे, अमुक आहे बुद्धीसुरे आहारविषयी ते वस्तुरा मी. मग ते द्वैत जाण्यासाठी जिकडे रामकृष्ण पैठा होणार तर आम्ही लई कीर्तन ऐकली, पाळण्यात होतो तेव्हापासून आम्ही कीर्तन ऐकते. आम्हाला जमेल का जर अद्वैत नसेल तर? कीर्तन ऐकले नाही, कीर्तन पाळण्यात असल्यापासून जरी केली आणि कीर्तन करता करता जरी गेला तरी तुला ज्ञान होऊ शकत नाही. तया कैसे कीर्तन घडले नाही अभंगाचं. कीर्तनाची वेळ झाली असं समजू नका. आपली जायची सुद्धा काय झालेली वेळ झालेली, म्हणून सावध झालं पाहिजे. आणि जो वेळ आहे ते सावध होतं ना त्याचं काम होतं. द्वैताची झाडणी जर झाली नाही तर काय उपयोग आहे? द्वैताची झाडणी करण्यासाठी गुरु करायचे. आमचे गुरु आहेत ना, आम्ही त्याला गुरु. आमचे गुरु लय मोठे. आमच्या गुरुचा आळंदीला मठ आहे, पंढरपूरला मठ आहे, त्र्यंबकेश्वरला मठ आहे. बाबांच्या आमचे लय मोठी झाडं झुडपं आहेत. गाया म्हशी आहेत बाबांकडं. बाबा एका ओळीवर 6 महिने म्हणतात. ते बाबांचं झालं, तुझं काय? तुला काय भेटलं? असे मोठे बाबा आहेत का? हा, आम्हाला आत्मज्ञान करून दिले पाहिजे तर गुरु केले म्हणायचे. सद्गुरू आपल्याला आत्म्याची प्रत्यक्ष भेट करून देतात, ती महत्वाची. बाकी बाबाच्या प्रॉपर्टी सांगून तुला काय फायदा आहे? बाबाची खरी प्रॉपर्टी म्हणजे काय आहे? ज्ञान. त्या ज्ञानाचं बरंच हक्क आपल्याला लागला पाहिजे. घरादारांना आणेवारीला नाव लावले ना, तसं बाबाच्या आणेवारीला नाव लावायचंय. आपण
बाबांची पोरं आणि आपण आपल्या आई बापाची पोरं मांस वंशज आहोत, पण बाबांची मुलं म्हणजे ज्ञान वंशज, ज्ञानाचे अधिकारी होत, त्यांच्या ज्ञानाच्या प्रॉपर्टीचे आपण वारसदार आहोत. ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे, ज्या ज्ञानाने द्वैताची झाडणी, गुरुविना ज्ञान, गुरुकडून जे ज्ञान भेटत तेव्हा द्वैताची झाडणी होईल. ज्ञान भेटलं नाही तर तया कैसे कीर्तन घडेल नाही. नामस्मरण करतो, कीर्तन करतो, तरी त्याला ते नामस्मरण घडणार नाही. कारण कैसेनी दैवत प्रसन्न करी, उगार आहे निवांत सायास करशी, मग तुला ते भेटणार नाही. मग ते द्वैत गेलं पाहिजे. द्वैत घेतात तर ब्रह्मज्ञानाने. साधूची उपवर कन्या आहे, तिचं नाव आहे ब्रह्मविद्या. ती ब्रह्मविद्या लोकांना द्यायची दुसऱ्याला, पण त्याला आपली पोरगी पोसता येईल का? काहीच्याच पगारावर हा बैल पोसावं लागल. म्हणून ते जशी चाचपणी करतात तसे संत ब्रह्म ज्ञान घेताना चाचपणी करतात. याला पेलवेल का ते वाघिणीचं दूध सुवर्ण पात्र पाहिजे, तसं आपलं विरक्तीचं पात्र अन्वयाचे दूध येऊन समभ्य अनन्यता. आपण अनन्य पाहिजे, विरक्तीचं पात्र पाहिजे, त्यावेळेला ते ज्ञान फसलं जातं. परत पहिल्या अभंगाच्या शेजारी आपण आलो. मग आमचे गुरुजी कसे आहेत? अभंगाचं शेवटचं चरण.
ज्ञानदेव म्हणे सगुणही द्या नाम पाठ बहुन. माझे गुरुजी कसे रामकृष्णादी सारखे सगुण आहे आणि माझे गुरुजी कसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. माझे गुरुजी निर्गुण पण आहे आणि माझे गुरुजी सगुण पण आहे. तुझं सगुण बनवते सगुण निर्गुण एक आमच्यासाठी जन्माला आले म्हणून सगुण. नाही तर तुमचं मूळ स्वरूप काय अव्यक्त. मूळ स्वरूप कसं आहे अव्यक्त निराकार नाही. आता ज्ञानदेव म्हणजे सगुण हे द्या आणि नामाचा काय पाठ. नामाचं काय पाहिजे पाठ. सारखं नाम म्हटलं पाहिजे सारखं नाम म्हटलं पाहिजे. आणि मौन कशाबद्दल पाहिजे प्रपंचाबद्दल. पण आपलं उरफट आहे प्रपंचाचा पाठ आणि नामाबद्दल मौन बस बघ. मग गुण कसा येणार गोळ्या घ्यायच्या नाही परत काय पथ्य पाळायची नाही मग होणार नाही. ज्ञान ध्यान आमचे सगुण पण आहे ते गुण. आमचा सतत नामाबद्दल काय आहे पाठ आहे. सतत नामस्मरण आमचं चालू आहे. आणि तुम्ही प्रपंचाबद्दल बोलता का नाही. प्रपंचाबद्दल आमचं कसं आहे मौन. आपलं कसं आहे प्रपंचाबद्दल बेडकासारखी डराव 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 बोलणे. नामाबद्दल मन मुंडकी वाटत तैसे ते गा हे नामस्मरण करा. शेवटचं एक या अभंगातलं ध्रुवपदाचं मार्मिक सांगतो. हरिमुखे म्हणा पहिला हरिमुखे म्हणा.
आणि दुसरा हरीच्या मुखाने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण कोणाच्या मुखाने म्हणा? हरीच्या मुखाने. जेव्हा देवाकडे जाणार, संतांकडे जाणार, तर ते तुम्हाला आपल्याला काय करणार? देव देव पाहावयासी गेलो तिथे. आता मी काय झालो? ब्रह्मरूप झालो. आता माझ्या मुखातून जे येते ते कोणाच्या मुखातून येतंय? हरीचा. काय येतंय? हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि मग हरीच्या मुखातून झालेली आहे त्याची पुण्याची गणती करता येत नाही, त्याचा हिसाब करता येत नाही. पण महाराजांच्या मुखातून आलं त्याचा हिसाब करता येतो. काऊन करता येतो? पण हरीच्या मुखातला हिसाब होत नाही. असं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मी काही खास कीर्तनकार नाही, पण उद्याचे बाबा येणार आहेत का? अशा महात्म्यांच्या चरणाजवळ बसण्याचा योग आहे. आणि बसता बसता त्यांनी पुढच्या वर्गात ढकलला, पुढच्या वर्गात ढकलला, असा इथपर्यंत आलेलो आहे. त्यांच्या कृपेने तुमच्यापर्यंत बोललो. मी काही खास कीर्तनकार नाही. इथे आल्यानंतर आम्हाला त्या पाटील करता येत, त्या पाटील नाही हो, त्यांची आठवण होती. दुसऱ्या देवकुळे काही देवकुळे बाबा, ठीक आहे. तिसरे आपले बरे बाबा, ठीक आहे. चौथी आपले कोंबडे बाबा, ठीक आहे. अजून हे बाबा सगळ्यांची नावं तर काही मला माहीत नाही, परंतु चेहरे मात्र सर्व परिचय आहेत. आपल्या या ताई आहेत, या ताई कीर्तन करतात, ठीक नाही. अजून ते ज्ञान आल्या आळंदीचे गायक बाबा आहेत, गुरुबंधू आपले ते पवार महाराज, आणि ही त्यांची सगळी मित्र परिवार, ठीक आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे. तुम्ही भगवान शिव आहात आणि मी दुबळा आहे. मी तुम्हाला बेल दिले पाहिजे, पण आता माझ्याकडे बेल नाही म्हणून बोल दिले. ते गंगावती म्हणून तुम्ही स्वीकारा. झालेली सेवा सज्जनांच्या चरणात समर्पित करतो. तैसी केली कटकट वाकडी केली देव जाणे की पौना तुमची केली धर्म कीर्तन सिद्धी गेली इथे माझे जीव हे पायी कृपा ज्ञानेश्वर